शिवतीर्थावरील 11 जानेवारीच्या ठाकरेंच्या सभेचा पहिला टीझर आला. शिवशक्तीची ताकद ठाकरे घेत आहे, टीझरमध्ये उल्लेख. बाहेरच्या लोकांना मुंबईचे प्रश्न कळत नाहीत. मुंबईमध्ये जन्मल्याशिवाय मुंबईकरांसंदर्भात कळणार नाही. संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं विधान. मुंबईसाठी ठाकरेंचा अभी नहीं तो कभी नहीचा नारा. आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो. मराठी माणसानं एक झालं पाहिजे. ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीमधून जनतेला साद. मुंबई मनपा निवडणुकीमध्ये कोट्याधीश उमेदवार समाधान सरवरकरांकडे 46 कोटी 59 लाखांची संपत्ती, तर श्रद्धा जाधव यांची संपत्ती 44 कोटींवरून 46 कोटी. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन. कल्याणमध्ये मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन, तर संध्याकाळी ठाणे शहरात राज ठाकरेंचा रोड शो. प्रचार रणधुमाळीमध्ये ठाणे शहरात बॅनर वॉर. महायुतीच्या बॅनरला ठाकरेंचं बॅनरमधून उत्तर. महायुतीच्या बॅनर शेजारीच बॅनर लावत डिवचण्याचा प्रयत्न. ठाण्यामध्ये शिंदेंना दुखवायचं नव्हतं म्हणून युती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट. जागा वाटप राजकीय फायदा पाहिला नाही, फडणवीसांची माहिती. मी मनसेमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय. विनाकारण कुठल्याही अफवा पसरवू नका. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण. 15 जानेवारीनंतर राहू देणार नाही. सामान भरून ठेवा. रोहिंग्या आणि बांगलादेशींना नितेश राणेंचा इशारा. देशभक्त मुस्लिम आमच्यासोबत असल्याचंही विधान. छत्रपती संभाजीनगरात एमआयएमची प्रचार रॅली. कालच्या राड्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात रॅलीला सुरुवात. असदुद्दीन ओवेसी रॅलीमध्ये सहभागी, तर जलील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ. ठाण्यातील राबोळीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे कार्यकर्ते भिडले. परस्पर विरोधी घोषणा दिल्यामुळे गोंधळ. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद शमला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. सरकारी पक्षाकडून कागदपत्रांची यादी सादर. 23 जानेवारीला पुढची सुनावणी होणार.